आज या ठिकाणी समता साहित्य लोककला केंद्र भांडूप आयोजित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा लोकप्रिय लोकशाहीर मनोहर अर्थात लक्ष्मण एस तेठे यांच्या प्रेरणादायी लेखणीतून साकार केलेली वास्तववादी मेजवानी म्हणजेच क्रांतियुगातील महायुकांना मानवंदना पोवाडा संग्रह आज प्रकाशित होत आहे। श्री अशोक यांचे इको फ्रेंडली लाईफ या संस्थेचे संस्थापक आहेत, जी एक पर्यावरण रक्षक जागृती विषयक काम करणारी संस्था आहे। माननीय श्री चंद्रशेखर भारती सर जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं। त्याचप्रमाणे मी माननीय कुणाल भोईर साहेब जे समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत आणि दानदाता आहे, वेळोवेळी ते मार्गदर्शन करत असतात, तर त्यांनाही सांगेन की त्यांनी विचार मंचावर विचारपीठावर यावं। त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक हेमा सुकले मॅडम ज्या एक संविधान व्याख्यात्या आहेत, प्राध्यापिका आहेत, साहित्यिक आहेत, मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी या विचारपीठावर यावं। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जगन्नाथ बाबा सर जे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावरती यावं। त्याचप्रमाणे आज हा जो पुस्तक प्रकाशन सोहळा आहे, याचे लेखक अर्थात लोकप्रिय लोकशाही मनोहर अर्थात लक्ष्मण तेठे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। साहित्यिक माननीय अशोकजी बंजारे सर यांनाही मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती यावं। त्याचप्रमाणे गौतमजी कांबळे यांनाही मी विनंती करेन की त्यांनी या विचारपीठावर यावं। त्याचप्रमाणे इथे विशेष उपस्थिती आहे सुजितदादा पगारे, सुजितदादांनाही विनंती करतो की त्यांनी या विचारपीठावरती यावं। राजापूरकर माननीय श्री संदीप राजापूरकर यांना की चंद्रशेखर भारती सर यांचा पुष्पगुच्छ देऊन तिथे स्वागत करावं। त्याप्रमाणे विजय गणेश साखरे यांना विनंती करेन की त्यांनी पर्यावरण तज्ञ वर्ल्ड वाईड इको फ्रेंडली संस्थेचे जे संस्थापक आहेत माननीय अशोक यांचे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। अशोक यांचे सर लोकप्रिय आमदार श्री रमेशभाई गोगावकर जे आपल्या विधानसभेचे आमदार आहेत, त्यांचंही इथे स्वागत झालेलं आहे। त्यांनाही विनंती करतो की त्यांनी या विचारमंचावर विचारपीठावर यावं। गौतम मोरे यांना विनंती करेन की त्यांनी श्री बागवे सर जे आहेत त्यांचं स्वागत करावं। मी राहुल गायकवाड यांना विनंती करेन की त्यांनी आपले लोकप्रिय लाडके आमदार श्री रमेशभाई कोरगावकर साहेब यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन या विचारमंचावर त्यांचं स्वागत करावं। मी प्रशांत सावंत यांना विनंती करेन की त्यांनी माननीय कुणाल भोईर साहेब जे समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत, दानदाता आहेत, त्यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं।
मी पुनश्च सांगेन श्रीकांत गायकवाड यांना. त्यांनी प्राध्यापिका हेमा सुगडे मॅडम ज्या संविधान व्याख्याता आहेत, साहित्यिक आहेत, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. मी रुपेश साखरे यांना विनंती करेन की त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वंजारी सर आहेत, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे मी पुन्हा संदीप राजापूरकर सर यांना विनंती करेन की त्यांनी जे आपल्याला इथे राष्ट्रपती सन्मानपात्र डॉक्टर क मालवे सर आहेत, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष सुनील आखाडे यांना मी विनंती करेन की आपले लाडके जे राजेश कदम आहेत, जे आपले शिवसेना विभागाध्यक्ष आहेत, शाखा प्रमुख आहेत, त्यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी गौतम मोरे यांना विनंती करेन की त्यांनी पगार सरांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यांचं या विचार मंचावर स्वागत करावं. मी काही कोळगावकर इकडे आलेले आहेत, त्यांच्या हस्ते या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा आपण उद्घाटन करत आहोत. जोरदार लोकशाही मनोहर अर्थात लक्ष्मण देठे यांनी हे कार्य चाललेले आहे आणि त्यांच्या या पोवाड संग्रहाचं पुस्तक प्रकाशन इथे आपण करत आहोत. आपले लाडके आमदार लोकप्रिय रमेशभाई कोळगावकर आणि इतर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक, उद्योजक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो उद्घाटन सोहळा जो आहे तो आपण इथे केलेला आहे. सगळ्यांना विनंती, सुंदर या पोवाडा संग्रहाचं नुकतंच उद्घाटन झालं सर्व व्हीआयपीच्या हस्ते आणि त्यांचा सत्कार त्यांच्या जीवनातील सर्वात तारखे व्यक्ती म्हणून केला जातो. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मी सर्व वेळ काढून ह्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना पुन्हा अजून पुढे बऱ्याच कार्यक्रमांना जायचं आहे, त्यामुळे मी पाटील इथे आलेले आहेत वेळ काढून. तर त्यांनी त्यांचा आपण इथे या विचारमंचावर, विचारपीठावर या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी त्या उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करावं. प्राध्यापक आहेत, राजकारणी आहेत, सर्वच म्हणजे कला, साहित्य, राजकारण या त्रिवेदीचा संगम हा इथे झालेला आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी. दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र विनंती करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र विनंती करून आज या ठिकाणी समता साहित्यिक लोककला केंद्र संस्थेचे संस्थापक आणि सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लोकशाही सन्माननीय मनोहरजी उर्फ लक्ष्मण देठे साहेब यांच्या क्रांतियुगातील महानायकांना मानवंदना अशा प्रकारचं पोवाडा संग्रह हा या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. ते जोडण्याचं काम करायचं म्हणजे जोडण्याचं काम त्यांनी 33 वर्ष केलं. म्हणजे ते वेल्डर होते आणि मला सांगितलं, मी त्यांना त्यांनी मला बोललं की जोडण्याचं काम केलं, माणसंही जोडली त्या ठिकाणी चित्रपट सगळ्यांना दिसतात. ज्या पद्धतीने आपण जॉब केला त्या पद्धतीने आपण
जीवनामध्ये देखील माणसं जोडण्यातच काम केलं हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मी पाहतोय आमच्या नवीन सदनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते भांडूपचे रहिवासी नागरिक आहेत. मग या पुस्तक छापताना प्रकाशन करायच्या अगोदर त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे. शाळेत लिहिताना बोर्ड लिहिताना फार मेहनत घेतली आणि या मेहनतीचं आज त्या ठिकाणी प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. पाहुणा म्हणून त्याबद्दल त्यांचे आभार आहे. तेच त्यांनी आज क्रांतियोगातील महानायकांना मानवंदना हा पोवाडा संग्रह या ठिकाणी सादर केल्यानंतर प्रकाशन झालेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. काही महत्वाच्या कामानिमित्त बरेच कार्यक्रम आहेत तर मला जाण्यासाठी संधी द्यावी असे सन्माननीय अध्यक्ष आमचे जगन्नाथ भाऊसाहेब जे आम्हाला खरंच मार्गदर्शन आणि गुरुवर आहे त्यांना मी विनंती करतो आणि तुमचा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. जसं सगळे म्हणत होते की भावना खूप आग्रह केला होता पण आज 15 ऑगस्ट असल्यामुळे भरपूर कार्यक्रम असल्यामुळे त्यांना इथे पोहोचता येत नव्हतं म्हणून त्यांनी मलाच पाठवलं की तुम्ही पुढे मी प्रयत्न करतो. पण लक्ष्मण रेड्डी साहेबांना खूप खूप शुभेच्छा. आपण आधी भेटलो ते स्वतः आले होते भेटायला की नाही भावनी यायला पाहिजे म्हणजे खूप त्यांचा खूप आग्रह होता पण माझ्याकडूनच काम करतो. तर खूप खूप शुभेच्छा. एवढं सुंदर पुस्तक आपण मला कालच दिलं. मी थोडंफार झलक घेण्याचा प्रयत्न केला त्यातून. खूप सुंदर असं पुस्तक आपण इथे प्रकाशित झालेलं आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक पुस्तकाची सुरुवात व्हावी ही या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना लक्ष्मण सरांकडे विनंती करते आणि सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.